पशुपालक मित्रांनो नमस्कार. मी अरविंद पाटील. मित्रांनो, ह्या डेअरी व्यवसायाचं नेमकं सत्य काय आहे? ह्या डेअरी व्यवसाय खरोखरच परवडतो का परवडत नाही? दिलेला दर शासनाचा हा बरोबर आहे किंवा चुकीचा आहे? या सगळ्या विषयावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. तर आपण पहिला चर्चा करूया. पशुपालक मित्रांनो, ह्या डेअरी व्यवसायामध्ये जी अडचण आहे, ही अडचण नेमकी कुठं कुठं आहे? तर सगळ्यात महत्वाचं, दूध काढणाऱ्याचा थोडासा त्रास होतो. दूध काढणारे जे लेबर आहेत किंवा जे कामगार आहेत ते लवकर सहजासहजी मिळत नाहीत. हा पहिला विषय झाला. 2 नंबरचा विषय असा आहे की या डेअरी व्यवसायामध्ये शेण काढणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी झाली. यासाठी आपल्याला मुक्त गोठे आणि काहीतरी तंत्रज्ञान आणायला पाहिजे, पण त्याच्यासाठी पैसा पण या ठिकाणी मोजावा लागणार आहे. आणि 3 नंबरला चारा कापण्याची खरोखरच या डेअरी व्यवसायामध्ये अडचण आहे. म्हणजे काय? दूध काढणाऱ्याची अडचण आहे, चारा कापणाऱ्याची अडचण आहे आणि शेण काढणाऱ्याची अडचण आहे. म्हणजेच या डेअरी व्यवसायामध्ये हे एवढ्या सगळ्या अडचणी आहे. आता त्या अडचणीमध्ये शासनानं दिलेला म्हशीचा 1 रुपयाचा दरवाढ कुणाला? म्हशीमध्ये. आणि गायीमध्ये जर बघायला झालं तर 2 रुपये जी दुधाची दरवाढ दिलेला आहे. आता हे बरोबर कितपत आहे हे आपण पहिला तपासून पाहूया. आता यांनी दिलंय, पण ते नेमकं ह्या डेअरी व्यवसायाला शोभणारे आहे की अशोभनीय गोष्टी आहेत, किंवा त्याचा अभ्यास परिपूर्ण झाला नाही काय? किंवा ज्याने कुणी हे दर जाहीर केले त्यांनी खरोखरच डेअरी व्यवसायाची आताची यशोगाथा बघून समजून घेतले काय, किंवा जवळून ते पाहिले काय? हा संशोधनाचा विषय आहे. कुठं तर आपली दूध संघानं दर वाढ जाहीर करायची, पण त्याच्या पाठीमागं आपण त्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य माणसानं केलेले कष्ट, केलेली गुंतवणूक, ह्या विषयावर जर आपण चर्चा करायची असेल तर निश्चितपणानं आपल्याला डेअरी व्यवसाय परवडणार नाही. कारण का? आपण आता सविस्तर चर्चा करूया. एक बघायला झालं तर ह्या दूध व्यवसायामध्ये म्हशीचे दर हे प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. बाहेरच्या राज्यातून आपल्याला म्हशी खरेदी कराव्या लागतात आणि त्या इथं आणाव्या लागतात, तर आपला दूध व्यवसाय होतो. कारण महाराष्ट्रामध्ये कोणीही ब्रीडिंग वरती काम करणार झाले. दुसरी गोष्ट आहे, ह्या दूध व्यवसायामध्ये जो चारा लागणारा सुका चारा आहे, हा सुका चारा इतका महागलेला आहे की आता सांगायलाच नको. खरोखर वाईट वाटतं. ह्या दूध व्यवसायाच्या व्यथा ऐकणारं कोणीच राहिलेलं नाही. हिरव्या चाऱ्यावरती जर बोलायला झालं तर हिरवा चारा सुद्धा या ठिकाणी महागलेला आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हार्वेस्टिंग मशीन या ठिकाणी ऊसावरती चालवल्यामुळं काय झालं तर ते वरचं मिळणारं जे ऊसाचं वाढ होतं ते वाढ अजिबात मिळालेलं नाही. त्यामुळे सुद्धा शेतकरी नाराज झालेला आहे. सरकी पेंड बद्दल बोलायला झालं तर सरकी पेंडीचे दर इतके वाढलेले आहेत की सरकी पेंड किती जनावरांना घालायचं हा सुद्धा एक संशोधनाचा आणि विचार करण्याची वेळ या ठिकाणी आपल्याला वरती आलेला आहे. आणि एकंदरीत या सगळ्या विषयाचा जर विचार केला तर निश्चितपणानं आपला डेअरी व्यवसाय हा अडचणीत आलेला आहे. मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यासाठी या शासनानं किंवा पशुसंवर्धन विभागानं किंवा या दूध संघानं याचं बसून चांगल्या तज्ज्ञ माणसांच्याकडे याची कॉस्टिंग काढून घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय? दुधाच्या उत्पादनावरती येणारा जो खर्च आहे हा खर्च तंतोतंत या ठिकाणी काढला गेला पाहिजे. 1 रुपये वाढवायचं आणि इकडच्या बाजूला भरमसाठ त्या पशुखाद्याची म्हणजे रेट वाढवायचे, गोळी पेंड्याचे दर वाढवायचे, सुक्या चाऱ्याचे दर शेतकऱ्यांना वाढलेले आहेत. कारण त्या ताकदीनं आपण सुका चारा पण आपण या ठिकाणी तयार करू शकत नाही. आणि एकंदरीत मग एका या कॉस्टिंग वरती गेलो तर आपल्याला पदरात शेणच राहणार, याच्याशिवाय आपल्याला काहीच राहणार नाही. दिलेला जो दुधाचा रेट जो आहे हा 100% चुकीचा आहे असं माझं वैयक्तिक प्रामाणिकपणे मत आहे. म्हणजे काय? गाईचा जर उत्पादन खर्च जर बघितला तर 27 ते 28 रुपये होतो आणि तुम्ही किती दिलाय? 3, 5, 8, 5, आज मी म्हणतो 35 किंवा 36 रुपये आहे. तर दूध किती रुपयाला तयार होतं? तर 27 रुपयाला दूध तयार होतं. मग 37 रुपये मधनं किंवा 36 रुपये मधनं जर तुमचे 26-27 रुपये निघून गेले तर 9 रुपयेवर शेतकऱ्याला काम करावं लागतं. म्हणजे एका लिटरच्या पाठीमागं 9 रुपये आपला शेतकरी मिळवणार आहे. म्हणजे इथं धंदा अजिबात परवडणारा नाही आहे. आणि म्हशीच्या बाबतीत जर विचार केला तर म्हशीला दिलेली 1 रुपयाची जी दुधाची जी वाढ आहे ही 100% चुकीची आहे. या ठिकाणी दूध उत्पादनावरती जर बघितलं तर म्हशीच्या बाबतीत बोलायला झालं तर आज जवळपास 45 रुपयेवरती आज हा रेट गेलेला, किंवा हे खर्च येणार आहे 1 लिटर दूध तयार करण्यासाठी. मग मित्रांनो, म्हशीच्या रेटमध्ये 6-0 आणि 9-0 ला तुम्ही 53 रुपये 50 पैसे जर या ठिकाणी असेल किंवा 53 रुपये जर असेल आणि दूध उत्पादनाचा जर 45 रुपये खर्च असेल तर 53 मधनं 45 केलं तर किती रुपये राहतात? हा खरोखर 12 रुपये मध्ये आज आपल्याला, किंवा 9, 10, 12 रुपये मध्ये आपल्याला काहीच परवडणार नाही. ही आकड्यांची मोड 100% विचार करणारी आहे. यासाठी कसं पाहिजे होतं? शासनाची धोरणं अशी पाहिजे होती की या डेअरी व्यवसायामुळे मुळातच काय झालंय, शिकलेलं पोरग येणार नाही का? त्याच्या पाठीमागं 2 कारण आहेत. घरचे डेअरी व्यवसायामध्ये पाठवून देत नाहीत. कारण काय? एक तर याच्यात काहीच नाही असं त्याचा अर्थ होतो, किंवा तुझं लग्नच होणार नाही हा दुसरा अर्थ होऊ शकतो.
मग त्या पोरांनी काय करायचं, मग रोजगार कसा उभा करायचा, बर कर्जाची सुद्धा उदासीनता आहे. तर माझी शासनाला सक्तपणे आणि अगदी त्याच बोलायला झालं तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं माझी एक विनंती राहील की दूध संघवाल्यांना, डेअरीवाल्यांना किंवा पशुसंवर्धन विभागाचे जे काही प्रमुख आहेत मंत्र्यापर्यंत असतील, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. गाईमध्ये गाईचा रेट हा 3,5,8,5 ₹40 असायला पाहिजे, तरच आपला डेअरी व्यवसाय गाईचा प्रॉफिटेबल राहणार आहे किंवा फायदेशीर राहणार आहे. आणि मुर्रा म्हशीमध्ये जर बघायला झालं 6090 हे कमीत कमी ₹60 असायला पाहिजे, जो आता ₹53, म्हणजे 5 ते 7 रुपये म्हशीमध्ये या ठिकाणी वाढवायला पाहिजेत आणि गाईमध्ये किमान ₹5 या ठिकाणी वाढवायला पाहिजेत. म्हणजे तरच या डेअरी व्यवसायामध्ये आपण सगळे टिकू, अन्यथा या डेअरी व्यवसायामध्ये कोणीही टिकणार नाही. कारण मोठ्या मोठ्या लोकांची पोरं या डेअरी व्यवसायामध्ये नाही आहेत. कुठेतरी जिल्हा परिषद, पंचायत समिती, राजकारणामुळे त्यांचे आपापले वारस तयार केलेले आहेत. पण कार्यकर्त्यांची पोरं, किंवा मला राजकारणावरती बोलायचं अजिबातच नाही, पण मला असं वाटतं सर्वसामान्य घरातली जी पोरं आहेत, ही पोरं ज्यावेळेला डेअरी व्यवसाय करायला आत आली त्यावेळेला मात्र सामान्य माणसाच्याच घरातली पोरं या डेअरी व्यवसायामध्ये आल्यात. एक तर कर्जाचा पुरवठा नाही, ह्या डेअरी व्यवसायाला गोठा बांधकामासाठी असेल किंवा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी असेल किंवा मिल्किंग मशीन खरेदी करण्यासाठी असेल, 4% व्याजदरानं गोठा बांधण्यासाठी, सोलर पॅनेलसाठी याला कर्ज पुरवठा व्हायला पाहिजे. ह्या मुर्रा म्हशी आम्ही जर 2-2 लाख रुपयाच्या जर खरेदी करायच्या असतील तर याच्यासाठी जवळजवळ तुम्हाला सांगायला झालं तर 4% व्याजदराचा इथं या ठिकाणी पुरवठा व्हायला पाहिजे. एवढंच नाही, या मुक्या जनावरांना ज्यावेळेला आईबाईची भावना होते, ज्याला आपण हिटवरती किंवा माझावरती म्हणतो, ही जनावर गाई म्हशी ज्यावेळेला माझावरती येतात त्यावेळेला फुकट, म्हणजे त्याला सांगायचं एकही रुपये चार्ज त्यांच्याकडनं स्वीकारला नसला पाहिजे. फक्त केस पेपरचे पशुसंवर्धन विभागाचे काय 10-11 रुपये किंवा ₹50 असतील, एवढीच आकारणी याच्यामध्ये झाली पाहिजे. आणि ती सेक्स सॉर्टेड सिमेंटची कांडी किंवा स्ट्रॉ ही फुकट दिली पाहिजे. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागानं जे काही निर्णय घेतलेले होते की हिरव्या चाऱ्यामध्ये मका, न्यूट्रीफीड किंवा मेगा स्वीट ह्या वैरणी दिल्या आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना, पण वर्षातनं याचं 2 वेळेला वितरण व्हायला पाहिजे. जर पशुसंवर्धन विभागाने, दूध संघांनी आणि शासनानं जर अशा भरघोस मत्ती जर केल्या तरच डेअरी व्यवसायामध्ये आपण सगळे टिकू, नाहीतर अन्यथा 100% या डेअरी व्यवसायामध्ये 2030 पर्यंत कुणी टिकणार नाही. म्हणजे दिलेला दुधाचा दर हा समाधानकारक अजिबात नाही, याची नोंद घ्यावी लागेल. मित्रांनो, साधं गणिताचा विषय आहे. जर एखाद्या गोरगरिबाच्या पोराला जर एक 8 जनावराचा जर गोठा करायचा असेल तर मी उदाहरण सांगतो तुम्हाला, मुर्रा म्हशीमध्ये जर उतरायचं असेल तर सुरुवातीला 5 म्हशी घ्याव्या लागणार आणि 3-4 महिन्यानंतर परत 3 घ्यावे लागणार. म्हणजे 8 मुर्रा म्हशीची किंमत काय होते, 2 लाखांना जर एक जनावर घेतलं तर 16 लाख रुपये त्याला या ठिकाणी गुंतवावे लागणार आहेत. आता त्या 8 जनावरांना 16 लाख रुपये गोठा बांधकामासाठी किती, तर मुर्रा म्हशीच्या एका म्हशीच्या गोठ्याला जवळजवळ 80,000 रुपये खर्च येतो आणि 8 मुर्रा म्हशीचं गुणिले 80,000 तर जवळजवळ 6,40,000 रुपये या ठिकाणी त्याला लागणार आहेत. म्हणजे 16 लाख रुपये म्हशीसाठी आणि हे 6 लाख रुपये, म्हणजे जवळपास 22 ते 24 लाख रुपये कुट्टी मशीन आलं, मिल्किंग मशीन आलं, म्हणजे 25 लाख रुपये उभं करणारा एक सर्वसामान्य तरुण या ठिकाणी तुमच्या दूध संघाला दूध घालतो. यासाठी तुमचं हे 1 रुपयाची आणि 2 रुपयाची 100% दरवाढ ही इथंच नापास होते. कारण तो एका कंपनीचा मालक आहे, त्याचं दूधच किती रुपयाला तयार होतं हे बारखाव्यानं बघावं लागणार आहे. गाईचा विचार सारासर जर करायला झालं, 8 जरी गाई खरेदी करायचं झालं तर त्या गाई सुद्धा आज 1.5 लाखावरती पोहोचलेल्या आहेत. आज 1.5 लाख गुणिले जर 8 गाई जर करायचं झालं तर आज जवळजवळ 12 लाख रुपये गाईमध्ये घालावे लागणार आहेत. आणि गोट्याच्या बांधकामाला 60,000 ते 65,000 रुपये खर्च येतो. म्हणजे जवळजवळ 8-48 म्हणजे जवळजवळ 4.5-5 लाख रुपये गोटा बांधकामासाठी. परत कुट्टी मशीन आलं, परत मिल्किंग मशीन आलं, म्हणजे हा सुद्धा विद्यार्थी 20 लाखावरती जाणार आहे. मला सांगा, 20-25 लाख रुपये घालून 7-8 गाई मशीनचा जर गोठा सांभाळायचा असेल तर त्याला एक कंपनीचा दर्जा त्याला ठिकाणी द्यायला पाहिजे. मग शासनाकडनं अशा गोष्टी जर त्याला जर मदत म्हणून जर या ठिकाणी मिळाल्या किंवा दुधाची रेट जर चांगली मिळाली, दुधाची दरवाढ जर चांगली मिळाली तरच या डेअरी व्यवसायाला भविष्य आहे. अन्यथा जोरात या ठिकाणी विचार करायची वेळ तुमच्यावरती येणार आहे. तर पशुपालक मित्रांनो, आपण काळजीपूर्वक या डेअरी व्यवसायामध्ये आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय, शासनानं दूध संघानं किंवा ज्यांनी कोणी दूध संघाने जो दर वाढ केला हा कशाच्या आधारावर केलाय, का कुठे जाऊन तिथे बसून दूध संघाने ठरवलाय, हा संशोधनाचा विचार म्हणजे विषय आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे, मिळालेलं दुधाचा दर किंवा
जे वाढलेले हे म्हशी गाईंचे दर किंवा गोठ्याचे स्टील वाढलं हे सगळं उभं करायचं. कुट्टी मशीन, आता कुट्टी मशीनला आणि जर मिल्किंग मशीनला बघितलं तर याला जीएसटी प्रचंड प्रमाणात लावलेली आहे आणि याला शेतीचा दर्जा द्यायला पाहिजे. तसं बघायला झालं तर डेअरी व्यवसायाला शेतीचाच दर्जा द्यायला पाहिजे. शेतीपूरक दूध व्यवसाय जो म्हणतो ना, हा 100% चुकीचा आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं हा विषय शेतीतलाच एक घटक आहे, पण शेती पूरक नाही होऊ शकत. शेतीला जर शेणखत पाहिजे असेल तर आपल्याला जनावरं पाळावी लागतील आणि जनावरं पाळल्याशिवाय मुबलक प्रमाणात शेण या ठिकाणी आपल्याला वापरता येणार नाही. म्हटलं जातं की शेतकरी हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. जर जगाचा जर पोशिंदा असेल तर ह्या शेतकऱ्याला भरघोस मदत करणं हे शासनाचं काम आहे, दूध संघांचं काम आहे. तर झालेली दुधाची दरवाढ ही 100% चुकीची आहे, अतिशय चुकीचं आहे. ह्यानं काही होणार नाही. पशुखाद्याचे दर, सरकी डेपेचे दर, सुक्या वैरणीचे दर, सायलेजचे दर, त्याचबरोबर सिमेंटच्या स्ट्रॉ, हे सगळा होणारा खर्च जीव अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. आणि ही डेअरी इंडस्ट्री जर वाचवायची असेल तर प्रत्येक पशुपालकाला हा पशुसंवर्धन विभागाकडनं किंवा आपल्या दूध संघांच्याकडनं किंवा शासनाकडनं या सगळ्याची मदत झाली तरच हा डेअरी व्यवसाय परवडतो. अन्यथा इतका मोठा लॉस कुणीही पेलू शकत नाही. यासाठी माझी विनंती राहील प्रत्येक दूध संघाला लवकरात लवकर आणखीन अजून 1, 2 ते 3 रुपये गाईमध्ये वाढवावत, म्हणजे गाईचं 5 रुपये आणि कमीत कमी 10 रुपये या ठिकाणी वाढवायचे आहेत. आणि माझी महाराष्ट्रातल्या प्रत्येक दूध व्यावसायिकाला विनंती आहे, आपल्या मुर्रा म्हशीचं दूध हे 80 रुपयाच्या वरनच आपण किरकोळ विक्री दूध करा, म्हणजे दूध ह्या व्यवसायामध्ये करायला पाहिजे. अन्यथा 70, 72, 74 रुपयानं अजिबात हा दूध व्यवसाय परवडत नाही. निश्चितपणानं धोक्याची घंटा आहे. जो म्हैस पाळतो तो खरोखरच राजा माणूस आहे, पण दुधाच्या दरामुळं हा सुद्धा अडचणीत आलेला आहे. गाईमध्ये सुद्धा जे 1 रुपये 2 रुपये दरवाढ आहे हे कुठेही याचा मेळ बसत नाही. तर यासाठी सुद्धा 40 रुपये 1 लिटरला गाईच्या डेअरीचा मिळाला पाहिजे, तरच आपण या ठिकाणी आपण जगणार आहोत. कारण दूध व्यवसायामध्ये जर हुरूप किंवा इच्छा निर्माण जर व्हायची असेल तर निश्चितपणाने या ठिकाणी नवीन तरुण पिढी या दूध व्यवसायामध्ये जर आणायची असेल तर आपल्याला चांगले मॉडेल या ठिकाणी उभा करावं लागेल. दूध व्यवसायामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढवावी लागेल. आणि मित्रांनो, दूध व्यवसायामध्ये तुम्हाला मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे. किती गायीपासून चालू करावं, किती म्हशीपासून दूध व्यवसाय चालू करावा, एवढंच नाही, दूध व्यवसाय चालू करत असताना किती एकर चाऱ्याचं क्षेत्र पाहिजे, सुक्या चाऱ्याचं प्रमाण किती असायला पाहिजे. बर, टेक्नॉलॉजी आणि ऑटोमायझेशन वरती जर विचार केला तर सेमी ऑटोमायझेशन मध्ये आता चालू करायला पाहिजे. येणाऱ्या काही दिवसामध्ये फुल ऑटोमायझेशन मध्ये आपल्याला डेअरी व्यवसाय न्यायचा आहे. यासाठी आपण सगळ्यांनी विचारपूर्वक आणि ह्या दूध व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर निश्चितपणानं प्रगती साधायची असेल तर आपल्याला या डेअरी व्यवसायामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी आणणं गरजेचं आहे. तर प्रत्येक तरुणानं जर या डेअरी व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी मिल्किंग मशीन असू देत किंवा मुक्त गोठा असू देत, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायचं असेल तरच आपल्याला हा डेअरी व्यवसाय इथून पुढे परवडणार आहे. नसेल तर हाताने धारा काढायचा हा जमाना जाणार आहे. वैरण कापण्यासाठी जे आपल्याला काही गोष्टी अडचणीच्या पडतात यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञान आणावं लागेल. सुक्या चाऱ्याचं प्रमाण असेल किंवा सायलेज असेल या विषयावरती असेल. त्याचबरोबर मोठ्या मोठ्या डेअरी फार्म मध्ये मुक्त गोठा ही संकल्पना सुद्धा अतिशय महत्वाची आहे. म्हणजे काही जे सेमी ऑटोमायझेशनचे मॉडेल आहे ते आपल्याला पहिला सुरुवातीला आत्मसात करावं लागेल आणि मग पुढच्या बाजूला आपण काय करावं लागेल, जे नवतंत्रज्ञान किंवा नव्या ज्या गोष्टी आहेत जे फुल ऑटोमायझेशन वरती आहेत, जे सॉफ्टवेअर असेल किंवा अशा गोष्टी असतील त्या आपल्याला या ठिकाणी हे करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच पद्धतीनं या ठिकाणी हे सगळं समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला 2 दिवसाचं प्रशिक्षण आहे ते तुम्हाला घ्यावं लागेल. आणि डेअरी व्यवसायाबरोबर तुम्ही अजिबात लाजायचं नाही किंवा तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही आहे या दुधाला जर प्रोसेस केली, खवा बासुंदी पनीर, तरच आपल्याला या ठिकाणी हा व्यवसाय भविष्यात करणार आहे, तारणार आहे. नाहीतर डेअरीला दूध घालून हा धंदा अजिबात परवडणारा नाही आहे. कारण दूध संघांचे दूध दरच असे आहेत की ते डेअरी व्यवसायाला लाजिरवाणे आहेत आणि न पटणार आहेत. तर चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कसा वाटला हा व्हिडिओ जरूर कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.